जालना येथे धनगर समाजाचे नेते दीपक बोऱ्हाडे हे गेल्या 15 दिवसांपासून धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षणासाठी बेमुदत उपोषण करत आहेत. त्यास पाठिंबा देण्यासाठी याशिवाय धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू व्हावे यासाठी बुधवारी धनगर समाजाच्या वतीने सोलापूर विजयपूर महामार्गावरील टाकळी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको आंदोलनामुळे या महामार्गावरील वाहतूक तासभर खोळंबली होती. महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन पोलीस प्रशासनाला देण्यात आले. यावेळी धनगर समाज आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष शेखर बंगाळे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, भाजपचे उपाध्यक्ष राजकुमार पाटील, महेश गाडेकर, गंगाधर कोळेकर, अण्णा कोळेकर, अमोल करंडे, टाकळीचे उपसरपंच सिद्धाराम घोडके, पप्पू घोडके आदींनी आंदोलनात सहभाग नोंदवला होता. दीपकजी बोऱ्हाडे हे गेले 15 दिवस जे आंदोलन चालू आहे जालन्यामध्ये, पूर्ण महाराष्ट्रभर जे आता अंमलबजावणी होते आहे. आज दक्षिण तालुक्यामध्ये देखील विजापूर रोड हा हायवे अडवला होता. आज संध्याकाळची वेळ होती. आज पुणे हायवे अडवलेला आहे. राज्य सरकारला आमची मागणी आहे की दीपक बोऱ्हाडे जे उपोषणाला बसले आहेत, सरकारने मध्यस्थी केली पाहिजे आणि एसटीची अंमलबजावणी झाली पाहिजे. अशा पूर्ण महाराष्ट्रातील धनगर बांधवाची आमची सगळ्यांची मागणी आहे. ही मागणी अनेक वर्ष आमची राहिलेली आहे मागणी. त्यामुळे जी दीपक बोऱ्हाडे आज 15 दिवस झालं ते उपोषणाला बसलेत. त्यांच्या आदेशानुसार परवा आम्ही सर्व आमदारांना घेरावा घातला, खासदारांना घेरावा घातला. आज पूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रस्ता रोको चालू आहे. ते माध्यम म्हणून सोलापूर शहरामधील सर्व धनगर समाज हा रस्त्यावर उतरला आहे आणि आमची मागणी एकच आहे, एसटीची अंमलबजावणी झाली पाहिजे. धनगर समाजाच्या बांधवांनी एक मोठं आंदोलन या ठिकाणी छेडलं आहे. मी सरकारला विनंती करतो, या धनगर समाजाचं तुम्ही अंत पाहू नका. धनगर समाज सहनशीलता आहे, धनगर समाज होतकरू आहे, एक चांगला कष्टकरी समाज आहे. या धनगर समाजाचा सहनशीलता पाहू नये. धनगर समाज जर पेटून उठला तर आम्ही कोणाच्या बापाला ऐकणार नाही. मी विनंती करतो, आमच्या दीपक भाऊ बोऱ्हाडेंचा 15वा दिवस आज आमरण उपोषणाचा आहे. अन्नाचं कण त्यांच्या पोटात नाहीये. त्या व्यक्तीला जर काय झालं तर हा धनगर समाज कदापि सहन करणार नाही. मी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी इशारा देतो. आज महाराष्ट्र सरकार असेल, त्याचबरोबर केंद्र सरकार असेल, त्याबाबत कुठल्याही प्रकारची भूमिका न घेता या ठिकाणी जाणीवपूर्वक आमच्या समाजाला डावलण्याचं काम या ठिकाणी केलेलं जात आहे, असं समाजामध्ये चर्चा आहे. आणि त्यामुळे समाजामध्ये एक तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आज सगळे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी आमदार असतील, खासदार असतील, यांच्या घरासमोर आम्ही जाऊन पाठिंबा मिळाला. परंतु तरी देखील आम्हाला राज्य सरकार असेल त्यांनी आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही. आज दिवसेंदिवस प्रकृती खालवत जात आहे. त्यांचा जीविताला काय धोका झाला तर संबंध महाराष्ट्रामध्ये तुम्ही गेल्या काळामध्ये बघितलं की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण धनगर समाज मंत्र्यांना अडवून आमचं हक्काचं आरक्षण या ठिकाणी घेतल्याशिवाय शांत बसणार नाही.